आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. नाना आपल्या गावातल्या लोकांना की नाही बोलायचं बरोबर कळतंय, वागायचं कसं ते कळतच नाही. हे बघा की यांच्याकडे काय मेंढर उभारल्यात. हे अरे जरा रांगेत उभा राहा की, पूजेला आलाय का 13व्याला आलाय. हे उभार. थांब थांब थांब, आल्या ते कामगार पळून जातील. हे बाबानो का त्रास द्यायला लागलाय त्याला? रावा की एका रेषेत उभा, हजरी कापी ना मी. हा आली, फुकटात काम करणाऱ्यांची टोळी आली. या टोळीच्या हाताखाली गावातली सगळी कामं फुकटात होतात. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला दाम मिळणार. जास्त नाही, फुल ना फुलाची पाकळी आम्ही देऊ. कसं आहे, फुकटची आश्वासनं आम्ही कधी कुणाला देतच नाही. आम्ही जे बोलतो ते करूनच दाखवतो. काय जय बघत काय बसलीस? पूजा कर की आटप लवकर. अरे विनीता आली, पूजेची तयारी करा. ये अंबू, तुझ्या हस्ते आजची पूजा होते. ये पुढे ये. अरे मामा मी कशाला? नाही नको, त्यापेक्षा एक काम कर आशू, तू पूजा कर. ये पुढे. अगं तू कर की, एवढा काय फरक पडतो? अगं नको म्हणलं ना, तू कर. अगं झालं का तुझं? तू मी तू मी झालं. मी काय म्हणतो, तुम्ही दोघी बियांनी पूजा करा. या बघू. या, हे एकदम बेस्ट आहे मामा. या भोरी पण ना, या लवकर. यांच्यापेक्षा भारी पूजा व्हायला पाहिजे ना. साधा कापूर आहे त्यांचा, आपला भीमसेनी आहे. करा करा काम करा. एवढं काम करा की चिपाड झाला पाहिजे. चिपाड सगळ्यांची चिपाड होणार, सगळ्या मंग्या होणार. नाना अहो ते जया बघा की, त्या आशूकडनं केवढं काम करून घ्याले. मी काय म्हणतोय, या दोघांचं लग्न लावून दिलं तर यांच्या घरात फुकटची मोलकरीण पण येईल. काय मामी विचार करा. हा पण जरा सांभाळू ना, ही राजे शिर्के लय बेरके आहेत, खरकट पण उचलून खातील. राघव तू तुझा बघ ना. आणि आम्ही कशाला कुणाचं खरकट खाऊ रे? आम्हाला तुझ्यासारखे घाणेरड्या सवयी नाही. हा कळलं? हे गपे. मामी मामी पहिलं वाढ तुम्ही काढ. योमान तुमचं आहे. एक. या. चला भावडं घ्या, त्या तोडायला घ्या. झाली का पूजा? पाठवू का? चला चला चला, चांगलं चला चला. यांच्यापेक्षा 8 फूट उंच ऊस आहे बरं का आपला. हा, मग हा. ए ओ मामी, हा काय चाललंय?
त्याच्या मारे आमचं काय डोळं फुटल्यात का काय? दिसत नाही वय आम्हाला? गुपचूप आमच्या शेतात कचरा टाकताय वय? आमचं शेत म्हणजे काय ग्रामपंचायतीची जागा वाटली काय? हा, कुणी बी यावं कचरा टाकून जावं? उचल उचल. हे नाही उचलत जा, काय करायचं ते कर. मोठा हो विनिता मामी, आदरानं बोला लागलोय तुमच्या बरोबर. तोंड सांभाळून बोलायचं. जाऊ द्याव नाना, एकेकाला सवय असते स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. तसली बाई आई. हे राघव, तोंड सांभाळून बोला. माझ्याशी आपल्या भाषेत बोललेलं मला नाही चालत. एकदा सांगून ठेवते. हा, ए मामे, जास्त वटवट करू नको. तुझ्या नवऱ्याला त्या दिवशी एक कानाखाली लावली होती तेव्हा हेलपटलं होतं ते. अंबिकाचा साखरपुडा बी झाला. तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने तो मुलगा चांगला आहे. तसा तुला पण बुकलून काढीन, लक्षात ठेव. काय मामा, दुसऱ्या गावावर पाहिजे का अजून एक? मामीला सांगा जरा तोंड बंद ठेवायला. तुमची म्हस बांधून ठेवा दावणीला, कळलं काय? सोड मला द्या. मामा थांब, सोड माझ्या मध्ये मामा. अरे मामाला हिरो बनायची हौस आहे. तोड की अंगावर. हो मामा या. ए, तुझ्या तर माणसाच्या सहनशीलतेचा अंत नका बघू. मागो. बरोबर आहे नाना, तुम्ही जे वागा लागला हे समजा चुकीचं आहे. नाना, तुमची मर्यादा ओलांडू नका. अख्खं गाव तुम्हाला वाळीत टाकल, हे लक्षात ठेवा. त्यांना वाळीत टाका पाहिजे. बरोबर आहे. जया, हे असं नुसतं धमकी देत बसण्यापेक्षा की नाही, एकदा त्या रंगरावला नाही वाईट टाकलंच पाहिजे. त्याशिवाय अक्कल नाही यायची त्याला. नात्यात नसतं तर जयानं कवाच केलं असतं. पर सरस्वतीसाठी मुठ्ठी आवळून गप्प बसायला लागतंय. जया, तू शांत हो आणि बस बरं इथं. अण्णा दादा, तर तू कशाला टेन्शन घ्यायलायस? तू जे केलंस ते योग्यच होतं की. मामान त्या राघव मधला वाद थांबलाच नसता जर तू मध्ये पडला नसतास तर. हे सगळं बरोबर आहे अंबी, पण ही माणसं शहाणी नाहीयेत. डोक धरून बसणारे जनावर आहेत ती. कवा फणावर काढतील कळायचं पण नाही. आता गप्प बसलेत, पण इथून पुढे मामाला त्रास देत राहणार. आणि मामाला त्रास देता म्हणून मामी मामाला बोलत राहणार, आणि शेवट काय, मामालाच त्रास. हे सगळं कसं थांबवता येईल याचाच विचार करतोय. अण्णा दादा, जवळ राघवच्या इच्छेनुसार त्याचं लगीन माझ्याशी होत नाही तवर राघव काही शांत बसणार नाही. आंबे, असा विचार बी मनात आणू नगस. आणि हे असं कधी बी होणार नाही. ह्यो काय उपाय नाही. पण जया, राघव जर असाच वागत राहिला, असाच करत राहिला, आणि आलोकच्या घरी जरा जरी ह्याची भनक लागली तर लई मोठी अडचण होऊन बसेल बघ.
काय संत होऊन हिमालयात जायचंय तुम्हाला? हा बोला की. त्यांना आलाय राग्यानं तुमच्यावर हात उचलला आणि माझ्यापासून हे लपून तुम्हाला काय मिळालं? तो जया, त्याचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिस उजाडत नाही. तो काहीच बोलला नाही. त्याच्यावरून समजून जा आपलं कोण परक कोण. ते जयानी सगळ्यांसमोर त्याला थोबाडीत मारायला पाहिजे होती, पण काही बोलला का त्यो? नाही. त्याला फक्त आपल्या बहिणीचं लगीन महत्वाचं होतं, दुसरं काही नाही. का मला माणूस नको का हाताखाली सतत गुंडाळून? चांगलं गुंडाळून ठेवलंय त्यानं तुम्हाला. विनीता जरा शांत बसतेस का? मम्मी, भांडून काही उपयोग होत नसते म्हणून जया काय बोलला नाही. हिला आला लगेच जयाचा पुळका. जरा तोंड बंद ठेव. हा, आपल्याला ज्या गोष्टीतलं कळत नाही त्याबद्दल बोलू नये माणसानं. घाबरा जरा. सांगा, का लपवलं माझ्यापासून? आशू बोलते ती बरोबर बोलते. भांडण करून कुणाचाच फायदा झालेला नाही. झालाच तर तोटाच होतो, मनस्ताप होतो. माझ्यामुळे कुणाचा मनस्ताप होणे म्हणून हे मी सगळं लपून ठेवलं. वा, पण एवढं समज होऊन त्या भाचा आणि भाचीला आपल्या मामावर हात उगारल्याचं कसलंही सोरसुतक दिसलं नाही मला. विनीता, तुझंच तुला ऐकवतो. आता बोललीस ना तू, ज्या गोष्टीतलं माणसाला कळत नाही त्या गोष्टीबद्दल माणसानं बोलू नये. अहो मी विषय बंद म्हणून सांगितलं ना. बंद, अहो, पण पूर्णपणे ते- बंद. ये पोरा, काय टेबल टेनिस बॉलच्या स्पर्धा आहेत का काय? हे बघ, भलत्या ठिकाणी असा राग काढून काय बी होणार नाही. जया सरपंच झाला म्हणजे काय अख्खा गाव विकत घेतला हो यानं. गावातली पण समधी खोयात टायक्याची, त्याच्या मागे बुगू 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 बुगू. आपल्याला वाईट टाकतो म्हणाली समधी. हे रग्या, लई टेन्शन घ्यायची गरज नाही. हे जया मूळचं भित्रा आणि पळपुट आहे, त्याच्या बापावानी मैपतीवानी. तो बी असाच होता शेपूट घाल्या. ही असली माणसं स्वतःला काही करायला जमत नाही म्हणून गावाच्या आडानं वाद घालतात. त्या जयाचा काय तर सोक्ष मोक्ष लावायला पाहिजे, आणि तो बी कायमचा. पण कसा तेच समजाना झाले. मी सांगते. आंबीशी लग्नाचा विषय तू तुझ्या डोक्यातनं काढून टाक, तेव्हाच ते शक्य. घ्या 2 मिनिटं. मला वाटलं मातोश्री आपल्याच बाजून आहेत, पण ह्या तर तिथंच आहेत. माझी आंबी, माझा जया. लय गोतावळा वाढवून ठेवत जाऊ नका मातोश्री. या प्रेमात घुसमटून मराल एक दिवस. त्या जयाचा सगळा जीव त्या आंबीमध्ये आहे. जर आंबीला संपवलं तर आपोआप जया बी संपल. राघव, ये, आवाज चढवायचं कारण नाही, नाही तर करणं हितच बंद करीन तुझा. नाही करणार तुम्ही, कारण जोवर जयाच्या वाटणीची जमीन माझ्या नावावर होत नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि राघव, तुझ्या वडिलांच्या वयाचा माणूस तो, त्याच्यावर हात उचललास तू. वाद उकरून काढणं हे त्या दोघांच्या आवडीचा विषय. या पलीकडे काय केलंय का त्यांनी? माझ्या बरोबर होतो तोवर ठीक होता, मी सांभाळून घेत आलो. पण आता त्याने मामाला धरलंय आणि मामा त्यातला नाही. मामा स्वतःला त्रास करून घेईन, पण आपल्याला खरं काय सांगणार नाही. मी गावच्या अडचणी सहज सोडवतो, पण घरातले वाद काही केला सोडता येत नाहीये. जया, लगीन होईस तर कुणीच काय कुणाला बोलू नका. तुम्ही दोघं बी शांत राहा, मूग गिळून गप्प बसायचं. हे दोघं म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय. पण आजी, कवा ना कवा तरी धडा शिकवलाच पाहिजे ना त्यांना. होय, खरं आहे, पर ती येळ ही नाही बाई. मग कोणती वेळ? आंबे, आजी बरोबर बोलते.
विश्वनाथ समजूतदार आहे, तो समजून घेईल. तो असं काय बी करणार नाही. आणि तुम्ही दोघांनी बी असं काय करायचं नाही, शांत राहायचं. आणि अंबे, तू आम्हाला घरात विचारल्याशिवाय, काय सांगितल्याशिवाय घरातनं बाहेर जायचं नाही आणि काय करायचं बी नाही. काय? आणि ह्यो झाला प्रकार इथंच विसरायचा. काय सांगते जया मी? मंग्या, चल समध्यासनी वाढायला घे. मला नको, मला भूक नाही. भूक नाही माझी? हे बघ, गुमान जेवायला बसायचं. आणि तू जर जेवला नाहीस तर मी गोळ्या खाणार नाही, सांगून ठेवते. मंग्या, चल घे वाढायला. चल जेवायचं. चल पहिलं तर ह्याला वाईट टाकला पाहिजे. चल. जया, अंबी, चला आता जेवायला. या. मला काय हौस नाही उगाच तनतन करायची. मी माझ्या नवऱ्याच्या भल्याचाच बघणार. आपल्याला नको ती तसली नाती जी काही कामाची नाहीत. कोणी सांगितले नसती उसाभर करायला. मम्मी, तर राघवन आणि त्याच्या बापानं आपणचा अपमान केला म्हणून रागाला म्हणतेस ना? मग तू काय वेगळं बघतेस ग त्या दोघांपेक्षा? आपणचं भलं त्यांचं चांगलं म्हणतीस ना? मग 4 घास जाऊ दे ना सुखानं पोटात त्यांच्या. घ्या, आता ही पण बोलायला लागली मला. त्या राजेश शिर्केनी ना घराचं वाटोळं केलंय माझ्या घराची शांती घालवली समधी. तेव्हा काय करू मी, काय करू? आप्पा, आप्पा 2 घास खाऊन तर जा. आप्पा, मामा जेवला असेल काय? पिट्या, आणखी काय वाढू? 1 मिनिट. चपात्या किती वाढल्यास? किती काय? 5. 5 चपात्या? मी डाएटवर आहे माहिती नाही का तुला? हे बघ, 1 चपाती कमी. 4. आय एम पर्टिक्युलर बाबा. 1 चपाती कमी? मला वाटलं 5 4 काढशी. खा खा, एका घासानं काय नव्हतं. खा खा खा. अरे ये मुडद्या, गप बस की. मामीनं बोलून घर डोक्यावर घेतलं असेल. जया, अरे जेव की. ए जया, आजी म्हणल्या ना आंबीच्या लग्नानंतर डिस्कशन करूया. मग तू कशाला मनाव घ्यायला लागलायस? जेव. आणि आंबे, आलोकरावांशी काय बोलणं मिळणं होते का नाही फोनवर? अजय, मामाला फोन करून आलो. तो कसा हे कळल्या बिगर माझ्या घशाखाली काय घास जाणार नाही. अरे अण्णा दादा, थोडं जीव की. नाही आता नका, येऊन जेवतो. जया, अरे आप्पा, काय गरज होती? सांग ना मला, काय गरज होती? मी येऊ नका म्हणून सांगितलं होतं ना. ऐकली तर शपथ. जे व्हायला नको होतं तेच झालं. आप्पा, मम्मी जे वागली ते काय मला चुकीचं वाटत नाही. आता तू तिच्या वतीने माझ्या बरोबर भांडायलेस काय? आप्पा, मी काय भांडायला किंवा समजवायला आलेली नाही. मला खरं तर एक प्रश्न विचारायचा. मला सांगा, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझं वय 22 पूर्ण आणि 23 चालू. म्हणजे माझ्या जन्माआधी 1 वर्ष तुमचं लग्न झालं असेल. म्हणजे 25 वर्ष पूर्ण होत आली की. सिल्वर जुबलीच म्हणायची की. कशाची सिल्वर जुबली, कशाचं काय? आप्पा, मला खरं खरं सांगा, हे 24-25 वर्ष तुम्हाला एकदा सुद्धा असं वाटलं नाही का
की मम्मी सारख्या भांडखोर बाईला सोडून द्यावं? काय खुळ्यागत बोलायला लागलेस? तुला काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का? काय चुकीचं बोलले? असं सारखं बुणबुण करणाऱ्या माणसाबरोबर किती वर्ष राहायचं? मी असते तर कधीच सोडून गेले असते. सोडणं एवढं सोपं नसतं बाळ. आणि तुझ्यासारखी येडाबाई असली ना वाट्यात तर मग अवघडच असतं. मग या येडाबाईसाठी 4 घास पोटात जाऊ द्या की. अगं भूक नाही मला. खावं तर लागल. अगं नको म्हटलं नव. असा आग्रह करू नकोस. तू जेवून घे. मग मला पण भूक नाही. आशू असा हट्टीपणा बरा नव्हे. आशू मी पण तुमचीच पोरगी, तुमच्यासारखीच हट्टी. नाही जेवणार. आशू ऐकणार नाहीस माझं? हम्म. अगं 2 घास तरी खाऊन घे. नाही म्हणलं ना. अगं आई 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 मला लई भूक लागली. अशा भूक लागलेल्या माणसाला उपाशी ठेवू नये म्हणतात. पण काय करणार? अप्पा